आणि जे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, आयुष्यमान अनिल कुमार साबळे हे विभागीय अध्यक्ष आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग छत्रपती संभाजीनगर। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे संभाजीनगर आणि अमरावती दोन्ही सध्या चार्ज आहेत। जबाबदारीचं काम आहे। आज तर म्हणजे रविवार नाही, सुट्टी नाही। सुट्टी नसताना खास आपल्या कार्यक्रमासाठी रजा घेऊन ते इथे आलेले आहेत। हा धार्मिकपणाचा एक त्यांच्या गौरव आहे। आम्ही त्यांचं स्वागत करतो। सोबतच डॉक्टर उत्कर्ष कुटे साहेब आले का? सोबत भेट होतं ना ते येत नाही कोण पाठीमागं पुढच्या गावाने आणखी परभणीची मंडळी उशिरा का होईना पाऊस घेऊन लवकर आले। त्याशिवाय राजू येडके हे आपल्याकडे यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि आता जरा वरचे अधिकारी म्हणून समाज कल्याणचे परभणीला जे मुख्य समाज कल्याण अधिकारी म्हणून आहेत। हिंगोलीला होते अगोदर, आणखी ठिकठिकाणी होते। त्यांनाही सामाजिक दृष्टी आहे, जुनाच आमचा जवळचा परिचय आहे। आणि यावर्षी त्यांच्याच विभागाने महाराष्ट्र शासनाने आपल्या बुद्धविहाराला बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवित केलेला आहे। त्याबद्दल त्यांच्या विभागाचा मी आभारी आहे, धन्यवाद। एक तर त्यांनी गौरव केलाच केला, 1 लाख रुपये आपल्या महाराष्ट्र शासनाने संस्थेला या पुरस्कारासोबत दिलेले आहेत। एक आमच्या मोठे मॅडम अगोदर होत्या, कलेक्टर साहेब यांचंही त्याच्यात मोठे योगदान आहे। असे सामाजिक कार्याची जाणीव असलेले मी आमचे महेंद्र मनारकरला परवाच फोन केला, असं आहे तुम्हाला कुठेची ती आपल्या एलटीची सीट असेल तुम्हाला माहीत नसेल असं होऊ नये म्हटलं। तर ते म्हणाले मलाही माहिती मिळालेली आहे। त्यांनाही त्यांचंही काम समाजामध्ये चांगल्या पद्धतीने आहे। प्राध्यापक प्रदीप रोडे बीडला असतात, त्यांचं देवगिरी प्रतिष्ठान संस्था चालक आहेत। कृषी शैक्षणिक संकुलन शिक्षण क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्याने संस्थेच्या रूपाने जाळं, मराठवाड्यात म्हटलं तरी काही हरकत नाही, असे जाळं त्यांनी चांगल्या पद्धतीनं पसरवलेलं आहे। आणि अनेक शाळा कॉलेज सर्व प्रकारचे इन्स्टिट्यूट वसतिगृह ते बीडला चालवतात। त्यांना मागच्या वेळेला चायनामध्ये एक पुरस्कार मिळाला। त्यानंतर दक्षिण कोरियाला आपण जे बाबासाहेबांचा पुतळा बोलणी आलेत ना, बाबासाहेबांचा पुतळा जो आपल्या इथून दिला होता तो दक्षिण कोरियामध्ये रोडे सरांनी तिथे गेले आणि तिथे तो बाबासाहेबांचा पुतळा बसवला। थायलंडला आमच्या सोबत आले। कालच्या वेळेला कंबोडियाला आले, दोघंही पती पत्नी दीपाताई आणि ते असे एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले आणि शिक्षणाचा ध्यास आपल्या गरीब मुलांना उच्च दर्जा कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करणारे, तळमळ करणारे उपासक म्हणून ज्यांनी बीडला आपल्यामध्ये काही मंडळी आली होती, ते 6 एकर जमीन बिहारासाठी घेतलेली आहे। पण ते आनंद कौशल्यांनी तिथे 50 वर्षापूर्वी आले होते। त्यांनी एक बोधिवृक्ष तिथे लावलेला आहे। तो आता बोधिवृक्ष 50 वर्षात झाला, वीज पोचलेली आहे, पाणी तिथपर्यंत आपल्या कार्यक्रमापर्यंत खॉल केलेला आहे, रूम केलेले आहेत। आणि दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला तिथे आपण धम्म परिषद घेत असतो, पण ते धर्मशील तिथे काम राहतात। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या जागेला ते काम करण्याला आतापर्यंत रोडे सरांनी ते सांगत नाहीत, विषयही ठेवत नाहीत। ते मला वाटतं 10 लाख रुपये आतापर्यंत त्या विहाराच्या कामाला त्यांनी लावलेले आहेत रोडे सरांनी। ही जी
समाजाबद्दलची केवळ भाषण करून बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीनं ते काम पाहतात. गेले पती पत्नी दोघंही ते आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुटेजी जरा उभं राहून आम्हाला दिसू द्यायला कोण आहेत ते जरा टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपल्या शहराचे जे मुख्य आहेत, नगरपालिकेचे आहेत आहे, आपले मुख्य आहे, तेव्हा बरोबर उशिरा का होईना पाऊस उघडल्यावर वेळेवर आले. त्यांचंही आम्ही आपल्या या समितीकडून सहर्ष स्वागत करतो. त्याशिवाय कैलास थरात हे धम्माचे उपासक झाल्यावरून नेहमी भिक्खूंचा सहवास, भिक्खूंना दान, भिक्खूंची देखभाल, धम्माप्रती श्रद्धा अशा प्रकारे बाळगणारे जालन्यामध्ये एक उपासक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. मागच्या वेळेला ते येऊन गेले. त्याशिवाय आमचे उत्तमरावजी कदम आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष, कुठलाही कार्यक्रम त्यांना कळाला निमंत्रण वगैरे काही लागत नाही आम्हाला. कार्यक्रम आहे विहारात काय भक्तीचं आहे जायचं. तर उत्तमराव कदमजी यांचं आमचं प्रेम वैचारिक मानसिक अशा प्रकारे त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून एखाद्या वेळेला चुकून ज्यांना होत नसेल पण कार्यक्रम टाळत नाहीत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमचे वसमतून आलेले यशवंत उभारे गुत्तेदार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या समाजामध्ये, म्हणजे ज्याला आपण कुठलंच लिमिट नाही अशा प्रकारे ते अनलिमिटेड कामं गुत्तेदारीचे स्वतःची मोठी यंत्रणा आमच्यासोबत कोरिया, जपान, थायलंड अनेक देशालाही ते आलेले आहेत. तेही एक उपासक म्हणून आपल्या विहाराशी सातत्याने जोडलेले आहेत, उपस्थित झालेत. त्याशिवाय जी काही मंडळी कोरियाला आपल्या कंबोडियात आलेली होती ती सर्वच उपासक मंडळी इथे उपस्थित आहेत. तेव्हा प्रमुख अतिथींचं आपण आपल्या प्रथेप्रमाणे स्वागत करूया. त्यानंतर कंबोडियाला आलेल्या महिला उपासकांचं स्वागत होईल. त्याप्रमाणेच जे जन्मदिवस आहे प्रकाश कांबळे यांचंही स्वागत होईल. तेव्हा मध्येच कुणीतरी गोंधळ करू नये. कार्यक्रमामध्ये आपलं हार जे काय आणलं असेल ते जरा जेव्हा नको जास्त असं उलगडून घेऊ देऊ नका. थोडं थांबा. आमच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल, कार्यक्रमाची शिस्त जर मोडली तर बरं नाही. म्हणून सर्वांना संधी म्हणजे विजय जोंधळे, डॉक्टर जोंधळे आईच्या स्मरणार्थ शिवरदान करणार आहेत. त्यांनी कीर्तन केली. आज प्रकाश कांबळे यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अशोक कांबळे आणि त्यांची टीम त्यांनी लड्डू वाटप ठेवलेले आहेत. लड्डूही भेटत, हिरही भेटत. आमच्या तापुरी आई जे शिवरदान करणार आहे, जे यांचं दान, हार, स्वागत जे असेल ते सर्वांचं सन्मानपूर्वक स्वीकारला जाईल. तेव्हा जरा कार्यक्रमाची शिस्त आणि नियोजन आम्हाला नीट पद्धतीने इथे तुम्हाला पाहता येईल यासाठी आपण लक्ष द्यावं. रामो बोरा अरे पाहुण्यांचा या ठिकाणी भंतीजीला परिचय दिलेला आहे. यानंतर पाहुण्याचं आपण स्वागत करणार आहोत बुद्धिज्ञान समितीच्या वतीने. तेव्हा माननीय डॉक्टर उत्कर्ष गुटे साहेब, मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णा यांचे स्वागत उपासक गौतम घोळे, उपासक विजय रणवीर, दिलीपरावजी गायकवाड, शाल, पुष्पहार,
स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. माननीय डॉक्टर उपासक गौतम भोळे, श्री रणवीर, दिलीपरावजी गायकवाड, अमृत मोरे, मधुकर गायकवाड यांनी येऊन स्वागत करायचं आहे. अमृतरावजी मोरे. हा, टाळ्या वाजवा सर्वांनी. यानंतर माननीय अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व स्मृतिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. माननीय प्रकाशदा कांबळे, माननीय हर्षवर्धनजी गायकवाड, उपासक यादवरावजी भोरे साहेब, त्याचप्रमाणे गौतम खंदारे यांनी येऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माननीय अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर यांनी स्वागत करण्यात येत आहे. प्रकाशदादा कांबळे, हर्षवर्धनजी गायकवाड, यादवरावजी भोरे, उत्तमराव गिलाय, हा, सर्वांनी टाळ्या वाजवा. महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पूजनीय डॉक्टर दत्त उपगुप्तजी महाथुर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय विष्णू संघ यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. संविधान गौरव समितीच्या वतीने प्रकाशदादा कांबळे, डॉक्टर अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक जोंधळे, ब्रह्मप्रचाराबद्दल विपुल श्रीरत्न थेरे यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे. प्रकाशदादा कांबळे, डॉक्टर अशोक कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, यानंतर राजू येडगे परभणी यांचे स्वागत शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार, स्मरणिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. उपासक गंगाधर कांबळे गडवडीकर, उपासक यमदेव भंडारे, उपासक ज्ञानोबा जोंधळे, उपासक अशोक बी कांबळे यांनी या ठिकाणी येऊन स्वागत करायचं आहे.
उपासक गंगाधरराव कांबळे लडबडीकर, उपासक केयू कंदारे साहेब, उपासक ज्ञानोबा गोंधळे, उपासक अशोक बी कांबळे यांच्या हस्ते ग्रॅज्युएट लडबडीकर यांचा शाल पुष्पहार स्मृती चिन्ह स्मृतिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. यानंतर प्राध्यापक प्रदीप रोडे सर बीड यांचे स्वागत जेथे कंबोडिया या ठिकाणी गेले होते त्यांचं स्वागत शाल पुष्पहार स्मृती चिन्ह आणि स्मृतिका देऊन स्वागत करण्यात येत आहे. उपासक यशवंत लामसंगे, ॲडव्होकेट रमा जोंधळे, उपासक यशवंत उपारे गुत्तेदार, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक जोंधळे हे स्वागत करतील. त्याचप्रमाणे पूजनीय डॉक्टर दत्त मुक्तली महादेव जाहीर केले होते या प्राध्यापक प्रदीपजी रोडे सर बीड यांचं स्वागत यशवंत लामसोंगे, ॲडव्होकेट धर्मा जोंधळे, उपासक यशवंत उभारे गुत्तेदार, डॉक्टर अशोक जोंधळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. लक्ष द्या सर, जमाना ओके. यानंतर पूजनीय डॉक्टर दत्त मुक्तली महादेव यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. कंबोडिया या ठिकाणी गेल्याबद्दल प्रकाशदादा कांबळे सहपरिवार येऊन या ठिकाणी स्वागत करतील. सर इकडे लक्ष द्या. अमृताली डॉक्टर पी.सी. जोंधळे देखील या ठिकाणी प्रदीप रोडे सरांचं स्वागत करत आहे. प्रकाशदादा कांबळे, समस्त कांबळे परिवार, कपिल कांबळे, चला कपिल कांबळे, शिवदान करण्यात येत आहे. प्रकाशदादा कांबळे, अशोक बी कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, इकडे लक्ष द्या. दादा ओके. यानंतर माननीय कैलासराव जालना यांचं स्वागत शाल पुष्पहार स्मृती चिन्ह व स्मृतिका देऊन करण्यात येत आहे. उपासक विजय बगाटे सर, उपासक वारा काळे, उपासक शिवाजी थोरात मामा, उपासक दिलीप कांबळे यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे. माननीय कैलासराव जालना
सर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके. बुद्धिज्ञान पूर्ण व्यवस्थापनाबद्दल कृपया शांत सत्कार करण्यात येत आहे. दोन मिनिटं आपल्याला वर्षापासून जे अधिष्ठान आहे ते करायचं आहे. 1 मिनिटाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी खाली बसून हात जोडा. सर्वजण महिला आमदार खाली बसून घ्या. मला सर्वजण साधू 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 म्हणते. मी म्हणेल त्याप्रमाणे इमस्मिन् विहारे इदं हेमासं वत्स उपेमि इदं वत्स उपेमि इमस्मिन् विहारे इमं हेमासं वत्सं उपेमि इदं वत्सं उपेमि ततीयम्पि इमस्मिन् विहारे इमं हेमासं वत्सं उपेमि इदं वत्सं उपेमि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. धन्यवाद. आता सांगितल्याप्रमाणे सर्वांचं स्वागत स्वीकारलं जाईल, जीवनदान स्वीकारलं जाईल. आणखी कोणाला काही द्यायचं असेल ते सगळं दान स्वीकारलं जाईल. स्वागत होणार आहे प्रकाशजी कांबळे यांचं. एक चांगला स्वागत आहे. डॉक्टर कृष्णराव इंगोले आरोग्य विभागात जिल्हा परिषद सेवानिवृत्त झाले होते आणि स्वप्नदा इंगोले हे आहेत राजवाडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील आहेत. 54 गुंठे जमीन आता तुम्हाला सांगितलं म्हणजे जवळपास 1.5 एकरपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये RCC एक बंगला बांधलेला आहे, कंपाऊंड वॉल आहे. त्यानंतर त्यांच्याकडे सोनं चांदी बँक लॉकर, एक ट्रॅक्टर, 4 व्हीलर गाडी आणि गाई वगैरे आहेत. त्याशिवाय विहीर आहे. त्यांनी मरणोपरांत दोघांनी मुलगा आहे त्यांना मुलगी आहे ती लग्न करून आपापल्या घरी गेलेली आहे. उत्तमराव ही सर्व जमीन आणि मालमत्ता आपल्या पुण्याच्या विहाराला त्यांनी दान केलेली आहे. स्वतःचा दोघांचा देह गेल्यानंतर तर सरकारला दान केलाच केला म्हणजे गव्हर्नमेंटला मरणोपरांत. पण ही प्रॉपर्टी सुद्धा त्यांनी दान केलेली आहे. त्या दोघाही जोडप्यांचा इथे सत्कार आमचे जगदीश जोगदान पुढे या उत्तमरावजी आणि प्रमुख पाहुणे सर्वांनी या जोडप्यांचा जर सत्कार केला तर जरा आणखी कौतुक होईल आणि एक चांगलं काम या इंगोलीचे कुठे कृष्णा बाई कुठे आहेत या दोघं या समोर या. हे हात गेले या दोघं एक शाळा